नमस्कार मंडळी, मनी ब्लॉग कोकणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो फिशिंगसाठी. गावठी पद्धतीने मासेमारी. तर अगोदर देखील आपण व्हिडिओ काढलेला आहे फिशिंगवर. ह्या व्हिडिओतून पण तुम्हाला दाखवतो. त्यावेळेस पाणी वगैरे खूप होतं, पण आता पाणी वगैरे नाही, तेवढं पाणी कमी झालं आहे. मित्रांनो, बघू शकता मासे वगैरे मळायचे खूप आहेत त्याच्यामध्ये. पण खूप दिवस गॅप असल्यामुळे की आपला व्हिडिओ पण देखील करायला नाही भेटला. मित्रांनो, तर आपण आता गावी आलो आहोत. तर आपण सर्व वर जायचं आहे. तर पुढे कंटिन्यू राहा मित्रांनो. तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवतो आपण पुन्हा एकदा गावठी पद्धतीने मासेमारी कशी करायची ते. मासे वगैरे तर आहेतच, आपण काही घेऊन नाही आलो. झाडपाल्याने कशी मासेमारी केल्या जाते ते तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे. अगोदर तर तुम्हाला गेल्या पहिल्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवले आपण काय वापरतो मासेमारी करण्यासाठी. तर आता आपल्याला तेवढा वेळ नाही आहे, का आम्ही दोघंच आहोत, तर ते तुम्हाला तेवढं काही दाखवणार नाही. तर तुम्हाला मासे किती विकतात तेही तुम्हाला दाखवतो. शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, जो कोणी आपल्या चॅनलवर असेल मित्रांनो, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. ऊन पण खूपच आहे. ही बघू शकतो नदी आहे. जसं आपण वर जायचं आहे, तर मग कंटिन्यू दाखवतो पुढे. ही अशी नदी आली. वर जायचं आपल्याला मासे बघत बघत. आम्ही आलो दोघंच, काही घेऊन पण नाही आलो मित्रांनो. बघूया आपल्याला किती मासे भेटतात. आपण पहिला आलो त्यावेळेस पाणी खूप होतं, आता पाणी कमी झालं आहे. नाही याच्यात मेन गोष्ट म्हणजे पाणी वगैरे पण खूप गार आहे मित्रांनो. ह्याच्यात आहेत मासे सुनादा. लावणार का पा हे दिलं काय ह्याच्यात आहेत, पण आपल्या सोबत दुसरं कोण आम्ही दोघंच आहोत. तर पाणी वगैरे तर खूप म्हणजे डिपली आहे, थोडं भरपूर आहे त्याच्या. मासे तुम्हाला दिसत आहेत की नाही माहीत नाही मित्रांनो, बघू शकता. बारीक माळ्याचे मासे आहेत. मोस्टली नदी, ह्या नदीला जर मासे बोलत तर मित्रांनो, शक्य जास्त करून तर माळ्याचे मासे, बारीक मासे, मोरी मासे आणि डोक मासा बोलल्या जातं. आमच्याकडे त्याला डाकू म्हणतात. तो मासा एक. शिंगटी पण भेटते. खवलीचे दोन प्रकार आहेत, एक चपट आहे, एक जाडमधली, आणि एक अशी लाल आणि व्हाईट टिपकेवाले आहेत. आणि आयर मासा त्याला आपण ईल देखील बोलतात, तो मासा या नदीला खूप प्रमाणात मिळाला जातो. इथेही देखील मी व्हिडिओ अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे मित्रांनो. इथं आपण कांडल टाकली होती, पाणी पण खूप होतं. कांडल टाकून मासेमारी केली होती.
याला आम्ही धाकटं धरण म्हणून असं नाव आहे या डबकाचं मित्रांनो. कारण ह्या ओलाला जो आमच्या नदीचा जिथून पाणी आम्ही आणतो आणि जिथे कपडे वगैरे धुवायला जातो असे 3 मिळून ह्या इकडून जॉईंट होतात. ह्याला 3 जॉईंट होतात आणि ह्या साईडला पण 3 जॉईंट होतात इकडे पण. हे पण पावसाळ्याचं खूप इकडं पाणी असतं, तुम्ही जाऊ शकत नाही एवढं पाणी असतं. आणि शेवाळी वगैरे पण खूप असते ह्या साईडला आणि खेकडे वगैरे तर खूपच भेटतात मित्रांनो ह्या साईडला. पण त्यासाठी तेवढी रिक्स पण जाम असते मित्रांनो. इथे साप बोला, विंचू बोला, इंगली बोला ह्या साईडला खूप प्रमाणात असतं तिकडे. त्या साईडला देखील मासे पकडलेले आहेत तिकडे कोणतरी. ह्याच्यात नाही पण ते बारीक बारीक हे बघू शकतो, ह्याच्यातून मासे आहेत. त्यात जेवढे पण दिसतात तेवढे खोले मासे आहेत हे बघू शकतो ह्याच्यात. आणि इकडे पाणी वगैरे काटत नाही मित्रांनो ह्या नदीचे. हे मे महिन्यापर्यंत एवढंच पाणी राहणार, नॉर्मली थोडंफार कमी होणार. आणि याच्या खाली तुम्हाला देखील मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे मित्रांनो, की वाघाचं बिल आणि तिथे सायले वगैरे राहतात. तो देखील कोणी पाहिला नसेल मित्रांनो, तो देखील मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच ॲड करेनच मित्रांनो. तो देखील तुम्ही पाहू शकता व्हिडिओ. इकडे कसं जास्त कोणाचं येणं जाणं नसतं, त्याच्यामुळे इकडे वाघ बोला, इतर प्राणी बोला या साईडला इकडे असतात. संध्याकाळच्या टायमाला किंवा असं दुपारच्या टायमाला आलात तर मित्रांनो इकडे तुम्हाला वाघ बोला, डुक्कर बोला, हरण बोला, साईल बोला हे सर्व प्राणी तुम्हाला ह्या साईडला बघायला भेटतील. पण त्याला असं चालता बोलून नाही बघायला भेटणार मित्रांनो. त्यासाठी कुठल्या तरी जागेवर एका जागेवर बसावं लागेल शांत, तरच तुम्हाला ते पाहायला मिळतील. आपण आता बोलत चाललो बघत वगैरे जातात तर आपल्याला ते दिसत नाही, पण त्यांना आपण दिसतो आहोत, त्याच्यामुळे ते काय आपल्याजवळ येऊ शकत नाही मित्रांनो. बघू शकता जंगल. पण आला तर माशांना मित्रांनो, मासं कुठे तिथे पकडण्यासारखं असं कुठं दिसत नाही आहेत, तर आपण मोस्टली चालता होतच. मासे दिसत आहेत फार कमी आणि फिरतात जास्त. असं आहेत ह्याच्यात बघ आहेत का, ह्याच्यात आहेत जाडे बघ, खवले वगैरे पण आहेत. हे सुंदर बघ आहेत ह्याच्यात. हो मलाचे वगैरे पण आहेत, इकडून खाली चाललेत.
हां तर मित्रांनो, हा देखील जर व्हिडिओ मोठा झाला तर ह्याचे देखील आपण 2 पार्ट करायला लागतील. बघा मासे बघ हो रे, चालेल. तर फायनली आपण आलो आहोत मित्रांनो इथे मासे. तर इथे मासे आहेत. आपण अगोदर पण जिथून पहिलाच व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूबवर टाकलेला होता त्याच्यामध्ये मासे आहेत मित्रांनो. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची देखील लिंक देऊ. बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये पहिलाच जर व्हिडिओ असेल तर इथेच आपण मासेमारी केली होती. तिथे आपण आज पुन्हा डबल मासेमारी करणार आहोत. त्यावेळेस पाणी खूप होतं, आता पाणी कमी झालं आहे. तर बघू शकतो आपण, बघूयात आपल्याला किती मासे भेटत आहेत. बाजूला बघू शकता परिसर वगैरे, पाणी वगैरे तर कमी आहे खूप. तिथे देखील आपण आंघोळ केलेली आहे. आणि हा कडे आहे मित्रांनो. की तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप छोटा वाटत असेल मित्रांनो, पण खूप मोठा कडे आहे हा. पावसाळ्यात आम्ही तिकडे वगैरे बघण्यासाठी आला तर इथूनच असं वर जातो. या साईडला पण बघू शकता पूर्ण वरपर्यंत असा कड्याच आहे मित्रांनो. उन्हाळ्यात तर तुम्ही कुठूनही उतरू शकता, पण पावसाळ्यात तर तुम्हाला शक्यच नाही. जर इथपर्यंत आला तर तुम्हाला वर जाण्यासाठी खूप रिस्क घ्यावी लागते मित्रांनो. हां, आजूबाजूला शेवाली देखील आहे. पूर्ण कड्याच आहे इकडून बाजूनी. जाण्यासाठी मार्ग बोलला तर हा एकच मार्ग आहे. समोरनं बघू शकता जे झाड आहे ना त्या कॉर्नरने जे पाणी असतं हे दिसतं. तर अशा बाजूने जे गवत आहे ना, गवताचा असं जो पत्ता वर गेला इकडून त्या साईडला, तिथूनच आपल्याला जायला आहे. तर कंटेनर पुढे बघूया, तुम्हाला दाखवतो किती मासे भेटतात. तर बघू शकता, तुम्हाला बोललो आपल्याला जायला हाच रस्ता एक पर्याय. ते भेटलेत आपल्याला थोड्या मासे, ते तुम्हाला दाखवतो आपल्याला किती भेटलेत. ते बघू शकतो या 2 पिशव्यांमध्ये थोडे थोडे भेटलेत आपल्याला. फायनली किती भेटतात ते तुम्हाला दाखवतो थोडे. इथून असं तो वर जायचं आहे मित्रांनो. मित्रांनो जी गव आहे ना, त्या गवीमध्ये खेकडा आहे. मध्ये बसले पण पाणी पडतं राहू द्या. हीच वाट आहे आपल्याला वर येण्यासाठी, पावसाळी पण आणि उन्हाळी पण हीच आहे. पण पावसाळी खूप रिस्की असतं मित्रांनो. इकडे पाणी पण खूप असतं. इकडे वरनं असं पाणीच असतं आणि इकडे पूर्ण शेवाली बाजली असते, त्याच्यामुळे झाला खूप भीती वाटते या साईडने. तरी आम्ही देखील जातो रात्रीचे बोला किंवा खेकड्यांसाठी बोलला पावसाळी. पूर्वी आम्ही ते शाळेमध्ये वगैरे असायचो त्या टायमाला आम्ही खूप यायचो इकडे पोहण्यासाठी वगैरे. 2-3 वर्षापूर्वी सर्व वरतून आरलं खाली, ते कोसळलं
त्यानंतर आम्ही खूप कमी येणं जाणं केलं. जर आम्ही शिकलो असं पोहायला मित्रांनो तर ही खोंड आहे आमची. खोल आहे 10-12 फूट तरी खोल असणार नक्कीची. तरी ते याचो आम्ही पहिलं पोहण्यासाठी वगैरे. आम्हाला कोण शिकवलेलं नाही मित्रांनो. आम्ही स्वतःहून शिकलो. उड्या मारायचो. हळूहळू बघून ते यायला लागलं. आणि ज्याला पोहता वगैरे येत नसेल त्याला आम्ही इथे ठेवायचो. ही काय जास्त एवढी डिपली नाही आहे, नॉर्मली आहे. त्याच्यामुळे इकडे कॉर्नर वगैरे धरण्यासाठी असल्यामुळे काय प्रॉब्लेम यायचा नाही कोणाला पोहता नाही आलं तर. खूप मजा घेतली त्यावेळी. मार्च मासा मी येणं जाणं इकडे चालू करायचो. एकदा शाळेतून आलो शनिवारी 10-10:30च्या आसपास यायचो. मग त्यानंतर तिथून मित्रांनो जेवायचो 11 वाजेपर्यंत आणि 11 वाजता निघायचो. होतो आम्ही संध्याकाळी 3, 3:30, 4 वाजता घरी जायचो. तर लहानपणाची आठवण आहे ते कधी संपणार न संपण्यासारखं आहे मित्रांनो. आणि इकडे फिशिंग केलेले आपण कांडाळीन वगैरे मासे पकडले तेही तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओमधून. इथं देखील आपण कांडाळ टाकलेले होते. तर असं आपण वर जाऊया, बघूया आपल्याला अजून कुठे मासा सापडत आहेत काय. संध्याकाळची मोस्टली मला वाटतं 4 वाजले असतील मित्रांनो. वर बघूया सापडले तर. नाहीतर मग जे काय भेटले तेवढे भेटले 2 पिशवीमध्ये आपल्याला थोडेफार ते घेऊन आपण घरी जाऊयात. इकडे आपण खेकडे वगैरे बघण्यासाठी कंटिन्यू येतो इकडे मित्रांनो. पावसाचं बोला, उन्हाळ्याचं बोला, दगडी उलटून पण पकडतो आपण या साईडला खेकडे वगैरे. मोस्टली मी आता खूप कमी येतो इकडे, कारण दगड उलटताना मला एकदा साप चावला तेव्हापासून खेकडे वगैरे जास्त प्रमाणात दगडी उलटून नाहीच पकडत. जर पोरं वगैरे असेल तरच येतो, त्याच्या व्यतिरिक्त असं नाहीच येत आम्ही. जर दगडी वगैरे उलटताना पण मित्रांनो कोण नवीन असेल, जर जात असेल नदीवर वगैरे, तर मित्रांनो पहिलं काळजी घ्या. पहिले चेक करा दगडी खाली काय आहे की नाही. कारण काही कारणाने कसं असतं मित्रांनो, दगडी खाली काय कीड बोला अथवा काही जे प्राणी वगैरे असतात ते देखील असे घसटणारे किडे वगैरे असतात, ते देखील दगडांखालून जातात आणि त्याच्या वाटून साप देखील जातात. आपल्याला माहीत नसतं, आपण अचानकपणे हात वगैरे टाकतो तर खेकडे वगैरे समजून आपल्याला ते जरी चावले वगैरे अथवा काही समजत नाही तर मित्रांनो त्याची देखील काळजी घ्या. तर खात्री करा आणि मग हात टाका किंवा दगड उलटा. तर हे आपल्या रेड्यांसाठी आहे मित्रांनो. इथे आपण रेडे देखील आणतो आंघोळी घालण्यासाठी. बघू शकता बसलेत. आणि इथून हा जो रस्ता गेला तो आपल्या गावाकडे गेला. आपण ह्या रस्त्याने सीधा वर जाणार आहोत. खात्री नाही त्याची, खात्री नाही. तो पाण्यात बसला तर शांत आहे. बघू शकता पूर्वी खूप असायची ती रेडे वगैरे, पण आता खूप कमी झालं आहे. शेती वगैरे जास्त प्रमाणात कोण करत नाही. तर व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट म्हणून नक्की सांगा. तुम्हाला दाखवतो फायनल आपल्याला मासे किती भेटले आणि आपण इथं व्हिडिओ स्टॉप करूयात. आतमध्ये गेलाय बघा शिंगात. दावणीमध्ये शिंगील आहे, नाही यशनीमध्ये.
भुकेला आता खायला काय आहे त्यांना? आता बोला खायला काय आहे त्यांना? त्यांना भरवा पाण्यामध्ये. तर बघू शकता रेड्यांची झुंड देखील सुटली. खेळतायत दोघं. तर बघू शकता आपल्याला फायनली एवढे मासे मिळालेत मित्रांनो बघा. तर व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. जर आवडला असेल तर शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आपले मासे पकडून झालेत मित्रांनो. आजूबाजूचा नजारा देखील बघू शकता. काय सांगू शकत नाही. व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट नक्कीच कळवा मित्रांनो. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय मित्रांनो. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आपली काळजी घ्या सर्वांनी मित्रांनो. बाय.